श्री रामनवमीचा उत्साह संपूर्ण देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। मी सध्या मुंबईतील प्रसिद्ध वडाळा येथील राम मंदिरामध्ये आहे आणि या ठिकाणी देखील गेल्या 6 दिवसांपासून या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। राम मंदिरात या ठिकाणी रामनवमी निमित्त जे आहे ते विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। जवळपास पूर्ण सप्ताह जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातो। आज रामनवमी इतर ठिकाणी जरी साजरी केली जात असली तरी वडाळ्याच्या या राम मंदिरामध्ये राम जन्म उत्सव जो आहे तो उद्या साजरा केला जाणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। परंतु आज आपण पाहतो की संपूर्ण देशभरामध्ये राम जन्म उत्सव जो आहे तो सर्वत्र साजरा केला जातो आहे। त्यामुळे या ठिकाणी देखील संपूर्ण राम मंदिराला फुलांची आरास, त्याचसोबतच रामनामाचा गजर जो आहे तो सकाळपासूनच सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि ठिकठिकाणी जो आहे तो राम जन्म उत्सव साजरा करत असताना विविध ठिकाणी या शोभायात्रांचं देखील आयोजन करण्यात येतं। त्यामुळे आज जरी काही ठिकाणी जरी राम जन्म उत्सव साजरा केला जात असला तरी देखील या ठिकाणी जे वडाळ्याचं राम मंदिर आहे या ठिकाणी उद्या दुपारी 12 वाजता जो आहे तो रथोत्सवाचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे। हे जवळपास 1965 साली हे वडाळ्याचं राम मंदिर बांधण्यात आलं होतं। या ठिकाणी जी बाल अवस्थेतील रामाची मूर्ती आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ते भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात। परंतु मंदिर प्रशासनाच्या वतीनं उद्या रामनवमी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यामुळे आज देखील या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।